गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. मी आणि पप्पा आम्ही दोघंही आता वाड्याला चाललेलो आहोत. तर आज आहे शनिवार आणि ना एक आठवडा कसा गेला ते कळलंच नाही. खूप छान वाटलं, म्हणजे एकदम मी तर कल्याण पूर्ण विसरून गेली होती की कल्याणला माझं एक स्वतःचं घर आहे आणि मी तिथे राहते, हे मुळात मी विसरून गेली होती. आणि जेव्हाही मी गावाला येते ना तेव्हा कल्याणला माझं घर आहे, कल्याणला ज्ञानेची शाळा आहे, तर मला कल्याणला जायचं आहे हे सगळं मी विसरून जाते. पण जसे दिवस संपत येतात, जशी सुट्टी संपत येते तेव्हा कळतं अरे बाबा आता सुट्टी संपल्या, आता आपल्या घरी जायचं आहे. त्या सुट्ट्यांमध्ये ना आठवण येत नाही आपल्या स्वतःच्या घराची. मला माझ्या स्वतःच्या घराची कधी आठवण आलीच नाही. एवढं मी इथे खूप रमून गेली होती. खूप छान, इथलं वातावरणच खूप छान आहे, शुद्ध असं वातावरण आहे. तर तेच आज आहे शनिवार, उद्या आहे रविवार. तर उद्या ताई निघणार आहे. तर तेच, तर मग उद्यासाठी आम्हाला काही भाज्या वगैरे हव्यात. तर त्यासाठी मी आणि पप्पा आम्ही आता वाड्याला चाललेलो आहोत. उद्या आहे रविवार, तर उद्या शक्यतो म्हणजे पूर्ण नॉनव्हेजचाच बेत होणार आहे वगैरे. तर नॉनव्हेजचा बेत होणार आहे. तर सिंपल म्हणजे आपलं मटन बिर्याणी असणार आहे, मटन सुका असणार आणि भाकरी, हे सगळं असा बेत आहे. तर त्यासाठी आता आम्ही भाजी वगैरे घ्यायला आत्ताच चाललेलो आहोत. आणि आज आहे शनिवार, तर आज पूर्ण शाकाहारी बेत असणार आहे. तर ते सगळं घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहेत वाड्याला. आणि इथे मी तुम्हाला सांगते, तुम्हाला गावामध्ये तुम्हाला काहीच नाही भेटणार. तुम्हाला काहीही तुम्हाला विकत घ्यायचं असेल, तुम्हाला प्रॉपर वाड्यावरच म्हणजे वाड्यालाच जावं लागणार आहे. म्हणजे तसं वाडा हा प्रॉपर मार्केट आहे, तुम्हाला तिथूनच सगळं घेता येणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी आहेत, तर तेच आम्ही आणायला चाललेलो आहोत. आणि खरं म्हणजे उद्या आहे रविवार, तर उद्या सकाळ म्हणजे ताई मला असं वाटतं की 3, 3:30, 4पर्यंत निघेल. तर उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग, सकाळी लवकर सगळं म्हणजे उठून लवकर आवरून वगैरे सगळं जेवण वगैरे लवकरात लवकर तयार करावं लागणार आहे. तर त्यासाठी आम्ही आत्ताच म्हणजे आज शनिवार आहे, तर आत्ताच आम्ही मार्केटला चाललेलो आहोत वाड्याला. मी आणि पप्पा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला नेहमी दाखवायची की त्या साईडला एक म्हणजे घर आहे, जिथे की म्हणजे माझे पप्पा प्लस माझे काका, आम्ही सगळे एकत्र फॅमिली होतो वगैरे. आता हळूहळू सगळेजण वेगवेगळे झाले, तर ते तुम्हाला घर मी आता जवळून दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकतात, हे जे घर आहे डबल मजली घर आहे. हे खरं म्हणजे नंतर त्यांनी वरती चढवलेलं आहे. हे वरती हा सगळा माळा होता, तर त्यांनी वरती थोडं म्हणजे थोडी भिंत टाकून त्यांनी हा म्हणजे डबल घर बांधलेलं आहे वगैरे. तर ह्या घरामध्ये आम्ही सगळे ऑल एकत्र फॅमिली होतो वगैरे. तर मी तुम्हाला ते घरात जवळून दाखवणार आहे. आता आपण दरवाजाची कडी उघडूया. ही जी कडी ना खूप घट्ट लागते, म्हणजे अक्षरशः म्हणजे ओपन करताना उघडताना खूप असं जोर देऊन उघडावी लागते. दरवाजा ओपन केलेला आहे, बाहेर जाऊया. आणि हा जो गेट आहे ना, मुळात हा सगळा म्हणजे जेव्हा गाडी वगैरे असेल ना, गाडी वगैरे आतमध्ये आणायची असेल ना, तरच हा गेट ओपन करतो. आणि म्हणजे वॉकिंगसाठी तर आम्ही हा एकच गेट ओपन करतो, असं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे असे मोठे असे गेट आहेत. हां, आणि इथे ताईने पाय पुसणं सुकट टाकलेलं आहे. इथे तुम्ही एक बाण बघू शकतात, मुळात 2 बाण आहेत. तर आहे ना, आधी घर बंद होतं, तर खूप जण ना इथे येऊन झोपायचे. हे जे बाहेरचे त्या साईडला आदिवासी राहतात ना, म्हणजे तर ते सगळं ना तुम्ही बघू, हे बाण तोडून टाकलेले आहेत त्यांनी, तोडून इथे खाली टाकलेत. आणि लिटरली ना ते ओपन स्पेसमध्ये इथे खूप मोठी ओपन स्पेस आहे ना वगैरे इथे, तर इथे येऊन झोपायचे वगैरे. आणि जेव्हा पप्पा यायचे ना तेव्हा उशी, तेव्हा इथे ह्या साईडला ना उशी असायची वगैरे. पप्पाला खूप राग यायचा, पप्पा उचलून खाली त्या साईडला फेकून द्यायचे माहिती आहे, लिटरली. आणि त्यासाठी त्यांनी हे 2 बाण तोडले, जेणेकरून ते या गेटच्या या साईडला ते येऊ शकतात ना पप्पा. असं मग निघायचं का? चला. इथे हा थोडा कचरा आहे,
तर आपण तो कचरा कोंडीत टाकूया. तर इथे जवळच कचरा कोंडी आहे. तर तुम्ही इथे बघू शकता गावा साईडला कचरा कोंडी म्हणजे इथे अशा ना गोल सिमेंटच्या गोल अशा मोठ्या रिंग्स असतात आणि ओ ओ ओ कोंबड्या उडल्या दोन्ही पण. तर इथे असा हा कचरा टाकला जातो आणि जेव्हा इथे कचरा साठला जातो ना तेव्हा तो पेटून देतात. तुम्हाला बघू शकता तुम्ही अशा कुंड्या अशा या काळ्या पडलेल्या आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता हे पप्पांनी इथं घर बांधलेलं आहे आणि हे काकाचं घर आहे. तर मी तुम्हाला हे घर लांबूनच दाखवणार आहे. हे जे घर आहे हे 30 वर्षापूर्वीचं घर आहे आणि 30 वर्षापूर्वी आम्ही सगळे चिल्ली पिल्ली होतोच, प्लस आता खूप मोठे झाले. 30 वर्षानंतर आम्ही मोठे झालेलो आहोतच. तर तुम्ही इथे बघू शकतात की हा जो गेट आहे हे इथे आता खरं म्हणजे इथे त्यांनी ना वटीचा भाग मोठा केलेला आहे, वरचा भाग त्यांनी वाढवलेला आहे वगैरे. इथं आमचं बालपण गेलेलं आहे आणि तुम्ही ते त्या साईडला ती सगळी घरं बघू शकतात. तर ना ही सगळी घरं अशी गोल होती. मुळात त्यांनी ना वटीचा भाग वाढवलेला आहे. हे घर माझ्या काकाचं आहे. या म्हणजे सगळ्यांचंच घर आहे. आम्ही इथे राहायचो वगैरे. खूप छान वाटलं आणि इथे आमचे आजी असायचे वगैरे. जेव्हा आमचे आजी होते ना तेव्हा आम्ही इथे यायचो. आमचं बालपण इथेच गेलेलं आहे. त्यानं तुम्ही पुढचं अंगण वगैरे बघू शकतात. हे जे आहे या साईडला वगैरे तर आम्ही तिथे खूप खेळलेलो आहोत. आणि ही जी आतली घरं आहेत तर हे पप्पांचे चुलत भाऊ आहेत, म्हणजे आमचे चुलत काका आहेत वगैरे असं. आणि 30 वर्षापूर्वीची ही सगळी घरं आहेत. सगळ्यांनी आपल्या म्हणजे जे पुढचा जो पडवीचा भाग आहे तो वाढवलेला आहे. नाहीतर ह्याच्या आधी तर पूर्णपणे मोठं असं ग्राउंड होतं. आम्ही खूप खेळलो आहे तिथे वगैरे. आणि हे जे घर आहे हे इथे खरं म्हणजे सगळ्यांचंच घर होतं वगैरे, पण मग पप्पांनी त्यांचं तिकडे स्वतःचं घर तिकडे बांधलेलं आहे वगैरे आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथे आमच्या खूप साऱ्या अशा आठवणी आहेत वगैरे. आणि 30 वर्षानंतर आम्ही आधी चिल्ली पिल्ली होतो. आता सगळे काकांची जी मुलं वगैरे आहेत लहानाची मोठी झालेली आहेत आणि आता सगळेजण आपापल्या म्हणजे सगळे सेटल झालेले आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकतात इथे छान मस्त असं हे जास्वंदाचं फूल आहे. खूप छान आहे. आणि खरं म्हणजे आम्ही आता इथे येत नाही शक्यतो. तुम्ही इथे बघू शकतात की इथे ही जी गाडी आहे वगैरे तर इथे ना असं एक गोबर गॅस होता असं आहे. खूप छान होतं वगैरे असं आहे. तर आता निघतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी सेटल झालेले आहेत. हां सुट्ट्या वगैरे असल्या की सगळेजण येतात असं आहे. आणि अजून एक घर दाखवेल की पप्पा सर्वात मोठे आहेत. पप्पांना 2 भाऊ आहेत. तर जो सर्वात लहान काका आहे तो तिकडे राहतो त्या घरामध्ये. तुम्हाला जे घर दाखवलं ते. आणि इथे माझा 2 नंबरचा काका राहतो. तो आता ऑफ झालेला आहे. कोरोनाचा काळ होता ना, कोरोनाच्या काळामध्ये आता असं आहे. तर हे घर माझ्या 2 नंबर काकाचं घर आहे. अहो तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे रांगोळी वगैरे काढलेली आहे या साईडला. आणि इथे मंडप वगैरे घातलेला आहे. तर छान मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. तर म्हणजे ना पूर्ण हा जो रोड आहे ना या रोडवरती रांगोळी काढलेली आहे. तर मी तुम्हाला सांगेल की आज ना गावामध्ये गोंधळ आहे. तर गोंधळ आहे म्हणून त्यासाठी ही पूर्ण रस्त्यावरती रांगोळी वगैरे काढलेली आहेत. आणि तुम्ही इथे बघू सगळे फटाके वगैरे वाजलेले आहेत वगैरे. तर मी तुम्हाला सांगेल की हा मार्गशीर्ष महिना चालू आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये शक्यतो गुरुवारी पूजा केली जाते. तर मी तुम्हाला सांगेल की ना गावामध्ये हे जे सापना गाव आहे या सापना गावामध्ये सगळे मिळून जेजुरीला जातात. आणि जेजुरीला ते नवीन देव तयार करतात किंवा बनवतात. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना आपल्याला अधिकारच नाही आहे देव तयार करणं किंवा देव बनवणं. मुळात ही जी सृष्टी आहे ही देवानेच तयार केलेली आहे.
आपण काय तयार नाही केलेली. मुळात सांगते ही सृष्टी हे जे आहे हे सगळं देवाचंच आहे. तुम्ही त्या साईडला बघू शकता, त्या साईडला पण पूर्ण रांगोळी वगैरे काढलेली आहेत. आणि इथे ना खूप छान घरं आहेत, म्हणजे सगळ्यांनी ना अशी डबल मजली पूर्ण अशी घरं बांधलेली आहेत. आणि ठिकठिकाणी अशी कचरापेटी आहे. तर ते सांगेल की ही मुळात सृष्टीच देवाने तयार केलेली आहे. इवन आपल्यालासुद्धा देवानेच तयार केलेलं आहे. आपण काय स्वतःहून असं निर्माण नाही झालेलं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरीसुद्धा दरवर्षी जेजुरीला नवीन देव तयार केले जातात. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये गावामध्ये ते नवीन देव आणून त्याची पूजा केली जाते असं. आणि म्हणजे पूजा म्हणजे गोंधळ घातलं जातं. या सगळ्या गोष्टी आहेत. पप्पा तिथे उभे आहेत वाट बघत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही ते बघू शकतात की इथे सूर्यसुद्धा छान मस्त उगवलेला आहे असं आहे. आणि हे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये खरं म्हणजे गोंधळ घातला जातो असं आहे. आणि हे जे देव आहेत ना, हे देव गावामध्ये एक असं घर ठरवलं जातं, त्या घरातच हे देव ठेवले जातात. तर तुम्ही ते बघू शकतात. पप्पा जसं मी तुम्हाला सांगितलं की पप्पांचं बालपण इथे गेलेलं आहे. पप्पांना खूप जण ओळखतात वगैरे इथे असं आहे. आणि तुम्हाला सांगेल की ना खूप म्हणजे आज मला असं वाटतं की पप्पा काहीतरी 59 किंवा 60 वर्षाचे असतील. हो, तर 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या गावामध्ये पप्पांनाच फक्त गव्हर्मेंटची नोकरी मिळाली होती. आणि पप्पाच फक्त नोकरीसाठी बाहेर होते. बाकी गावामध्ये कोणाला गव्हर्मेंट नोकरी नव्हती. त्याच्यामुळे मग पप्पांना खूप मानायचे तेव्हा की हां बाबा गव्हर्मेंट नोकरी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही बघू शकता की त्यामुळे पप्पांच्या खूप ओळखीच्या आहेत. आणि पप्पांचा स्वभाव खूप साधा आहे, खूप म्हणजे एकदम साधा सिंपल आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आज गावामध्ये देव येणार आहेत. कोणाला तुम्ही विचारलं ना की कोण येणार आहे, तर हां देव येणार आहेत असं आहे. आणि खरंच सांगेल की ही जी सृष्टी आहे ही देवाने निर्माण केलेली आहे, आपण नाही. आणि आपण जे उभे आहोत तर ते केवळ देवामुळेच, म्हणजे देवानेच आपल्याला निर्माण केलं आहे. भले आपण आईच्या उदरातून जन्माला जरी आलेलो असू तरी आईला तरी कोणी जन्माला घातलं आहे, देवानेच घातलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी. तर बाबा कुठे चाललेत? वाड्याला. हो ना, मी वाड्याला चाललो. तर इथं थांबलो आहे. खूप लवकर आलो आता आम्ही. आता हळूहळू इथे सगळेजण इथं येतील, सगळेजण येतील आता. आणि इथे बस येणार आहेत असं आहे. आणि आज गावामध्ये गोंधळ आहे ना पप्पा? हां. आणि दरवर्षी जेजुरीला गावातली लोक सगळी मिळून जातात. आणि पप्पा देवता अच्छा कुटमाती गेलेत काय? अच्छा, म्हणजे त्यांच्याकडे देव असतात काय? त्यांचा कुलदैवत. अच्छा, म्हणजे पूर्ण गावाचं की होतं? आमचं गांधऱ्याला आहे. अच्छा, म्हणजे फक्त त्यांचं देवी ही ऐका ना, म्हणजे फक्त त्यांचंच काय? कुटुंबाचं म्हणजे गावाचं नाही ना? गावाचं नाही. अच्छा, म्हणजे त्यांच्या घरासमोरच गोंधळ होणार. अच्छा, म्हणजे म्हणजे ना. आणि आपले देव कुठे आहेत? गांधऱ्याला आहेत. म्हणजे भोयरांचे देव गांधऱ्याला, पाटील वेगळे असं. तर मी तुम्हाला सांगेल की आता मी जसं बोलले की आज गावात देव येणार आहेत. तर गावामध्ये जे पाटील आहेत म्हणजे ऑल सगळे पाटील वगैरे, तर ते सगळे प्रत्येकाचं ना एक हे असतं की आमचे देव इथे, आमचे देव तिथे. तर भोयरांचे देव कुठे बाबा? गांधराला ना? हां, भोयरांचे देव गांधराला आहेत. पाटलांचे देव हां इथे जे पाटील आहेत ना त्यांच्या कुठे माहीत नाही. नाही ना. हां, आणि गावामध्ये ना असे सरनेम असतात भोईर, पाटील, नाईक असं. तर भोयरांचे देव गांधराला आहेत आणि पाटलांचे देव इथेच आहे. म्हणजे एक असं घर असतं, त्या घरामध्ये ते देव ठेवले जातात. आणि देव ठेवण्याचं कारण म्हणजे असं की जेव्हाही गावामध्ये जेव्हाही लग्न कार्य असेल, समजा पाटील आहे, त्या पाटलामध्ये समजा लग्न वगैरे असेल कुठल्याही मुलाचं किंवा कुठल्याही मुलीचं, तेव्हा लग्न करण्याच्या अगोदर त्या देवाला म्हणजे नारळ फोडला जातो, देवीची ओटी भरली जाते वगैरे. आणि जे खंडोबा असतो त्याचं हे केलं म्हणजे पूजा केली जाते.
खंडोबा माळसाळी जी असते देवी तिची पूजा केली जाते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जे भोईर आहे, भोईर फाय म्हणजे कोणीही भोईर असेल ना, त्यांच्या घरात समजा लग्न वगैरे असेल तर जे गांधरा ना, गांधराला जे तिथे सुद्धा एक घर आहे, त्या घरामध्ये देव आहेत. तर तिथे जाऊन नारळ फोडले जातात आणि मगच पुढे काळाला सुरुवात केली जातात. आता या गावामध्ये भोईर आहेत, नाईक आहेत, पाटील पण आहेत, आता कडव पण आहेत ना. म्हणजे मग कडवांचा देव पण वेगळा का? हां ना, असं असतं. म्हणजे प्रत्येक गावामध्ये ही प्रथा असते की त्यांचे असे प्रत्येकाचे देव असतात. ते एकाच घरामध्ये देव बसतात. म्हणजे पाटलांचे देव वेगळे, भोयरांचे देव वेगळे, नायकांचे देव वेगळे, कडव त्यांचे देव वेगळे. ज्या घरात बसले जातात तर त्या घरामध्ये जेव्हा लग्न कार्य असेल तेव्हा त्या देवासमोर नारळ फोडले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आमच्या म्हणजे माझ्या वेळेस मी, ताई आणि पप्पा आम्ही आमच्या तिघांच्या लग्नाच्या वेळेस पप्पाने गांधराला जाऊन नारळ फोडलेत ना. नारळ फोडायचा आणि पत्रिका द्यायची. आपली जी पत्रिका असेल लग्नाची ती पत्रिका द्यायची. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, असं आहेत. आणि तुम्ही इकडे बघू शकता सगळेजण वाट बघतायत. आता हळूहळू येतील सगळेजण आणि इथून बस येणार आहे. इथून आपण बसचे वाट बघूया वगैरे असं आहे. मग बाप्पा ऐका ना, मग आता मग गोंधळ समज सगळ्या गावाला सगळ्याला जेवण असेल मग सगळ्या रविवारी उद्या मग काय जेवण असेल? जेवण आहे काहीतरी शाकाहारी जेवण. म्हणजे पूर्ण गावाला जेवण असेल मग? उद्या सर्व गावाला आणि आज त्यांचं असेल कुटुंबातलं. अच्छा, म्हणजे पूर्ण कुटुंबाचं त्यांचं आणि मग उद्या पूर्ण गावात. मग येतं सगळी गावाकडे. मग तुम्ही जाल उद्या? हो ना. आई पाठवेल का तुम्हाला? उद्या सगळीच आमंत्रण बिमंत्रण उद्या नसलं तरी जायचं. म्हणजे आज गोंधळ आहे. आज त्यांच्या पूर्ण पाटील कुटुंबामध्येच जेवण असेल. बाकी उद्या रविवार आहे ना, उद्या खंडोबाचा दिवस ना बाप्पा. हां. आणि मी तुम्हाला सांगेल की ना, आपण कसं बोलतो देव वगैरे सगळ्यांचा देव एकच असतो, खंडोबा आणि म्हाळसाई. फक्त एवढंच आहे की भोयरांचा देव कुळदैवत म्हणजे भोयरांचा कुळदैवत या घरी बसलाय, पाटलांचा कुळदैवत या घरी बसलाय, असं आहे. आणि मग उद्या पूर्ण गावाला जेवण असेल असं आहे. आणि सगळे गावकरी आवडीने जेवायला जातात. हे खूप चांगलं आहे. हा महाप्रसाद आहे, सगळ्यांनी महाप्रसाद घेतलाच पाहिजे वगैरे. आणि खरं म्हणजे ना, ही सृष्टी देवाने निर्माण केलेली आहे आणि छान आहे. अजून काय, तुम्ही हा कुत्रा बघू शकतात की हा कुत्रा आहे ना, तो कुत्रा तिकडे गेला. एक व्हाईट कलरचा कुत्रा आहे, तो तिकडे चालला आहे इकडे. आणि हा एक कुत्रा. मग असं दोघांचे खूप भांडणं चालू होते वगैरे असं. आणि मुळात मला कुत्र्यांची खूप भीती वाटते. नाही बाप्पा, डेंजर काम करतात कुत्री. याला चिकटं थर्मोकोल हाय पप्पा, चिटकेल ना बाप्पा ते. कागद. आता मी तुम्हाला सांगेल की सगळेजण आता हळूहळू जमतील. आणि आज शनिवारच्या सुट्टीच आहे ना. सकाळचं वातावरण आहे आणि काल रात्री पाऊस पडला ना बाबा. आम्हाला टेन्शन काय होतं माहिती आहे का बाबा, मंडप वगैरे बांधलाय, रांगोळी वगैरे काढली सगळी वगैरे, पाऊस पडला तर काय होईल. पण थोडा रिमझिमच पाऊस पडला ना बाबा ना. आणि तुम्ही इथे बघू शकतात की हे जे आहे तर ही खरं म्हणजे समाधी आहे. आणि सगळेजण इथे येऊन असे बसतात म्हणजे ज्यांना जायचं आहे ना वाड्याला, ते इथे असे बसची वाट येऊन बघतात असं. आणि ज्यांच्याकडे गाड्या आहेत ना, त्यांचं ते निघून जातात आपापल्या गाडीवरती. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक सांगेल की तुम्ही इथे बघू शकतात की ही कोणाची समाधी आहे. तर इथे एक शिक्षक होता, तर त्यांनी काही कारणामुळे आत्महत्या केली वगैरे असं. तर मग त्याची इथे समाधी बांधलेली आहे. इथे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुम्हाला तारीख पण दाखवते. 98 गुरुवार दिनांक 1/10/98 कवची राजेंद्र कोंडू मडवी यांचे स्मरणार्थ. तर शिक्षक होता गावात, तो एकच शिक्षक होता ना बाप्पा, असं आहे. आणि तो एकुलता एक होता ना बाप्पा. आहेत का? मोठी बहीण पण आहे ना, 4-5 पोरं आहेत. हां ना. तर तेच तर त्याची ही समाधी आहे. पण आता असं कोणी समाधी म्हणून मानतच नाही. सगळेजण इथे असं गोल येऊन बसतात
असं आहे, म्हणजे बसची वाट बघत बसतात. आणि तुम्ही त्या साईडला बघू शकतात, त्या साईडला वाडा आहे. अहो त्या साईडला कुठला वाडा आहे पप्पा? कुठला वाडा आहे त्या साईडला? कोल्हेकड कोल्हेकर पाडा आहे त्या साईडला. असं आहे. पण या घरामध्ये म्हणजे ना या गावामध्ये जी घरं आहेत ना खूप छान आहेत. कोणी म्हणजे ना म्हणजे अशी कुडांची घरं नाही आहेत, नाही ना. म्हणजे सगळ्यांनी आपलं प्लॅस्टरची घरं बांधलेत वगैरे, आणि घरं खूप मोठी मोठी विटांची प्लॅस्टर, कोणी बंगले पण बांधलेत आणि डबल मजली घरं बांधलेत ना पप्पा? काचीचे बंगले वगैरे. हां, काचेचे घर. म्हणजे आपण असं बोलतो ना गावा साईडला पण खूप सारी सुधारणा होत आहेत वगैरे, असं आहे. पप्पा काय हो पप्पा, आपले जे गांजाळा देव आहेत मग ते पण असे जेजुरीला जाऊन तयार करतात? गेल्या वर्षी गेले होते. हां ना. म्हणजे दरवर्षी जावं लागते काय? नाही, कधी 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 म्हणजे असं 3 वर्षांनी 4 वर्षांनी? 5 वर्षी. अच्छा, म्हणजे ते तयार करून आणायचे काय ते? अच्छा. आणि नंतर मग गोंधळ घालायचा कायचा? गोंधळ घालून मग जेवण, पूर्ण गावाला जेवण द्यायचं. अच्छा, असं आहे काय? चांगलं आहे. बापरे, पडला असता मोबाईल. तर चांगलंच आहे. म्हणजे असं आहे की जसे देव जुने होतात म्हणजे 2 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी ते जेजुरीला जाऊन ते देव नवीन केले जातात. आता जेजुरीला तुम्हालाही माहिती आहे खंडोबा माळसाई हेच देव आहेत. म्हणजे मोस्टली कुळदैवत हा खंडोबाच आहे सगळ्यांचा. पण ना बाबा, खंडोबाच आहे आणि म्हाळसाईच आहे. फक्त एवढंच आहे की पाटलांचा देव ह्या घरात आहे, भोयलांचा देव ह्या घरात ना बाबा, गांधऱ्याला. म्हणजे एक घरामध्ये असतात ते देव, त्यांची पूजा केली जाते असं आहे. आणि ते आणि अच्छा, आणि बाबा मूर्ती दगडाची असते ना? मूर्ती पितळीच्या दगडाच्या असतात, तांब्याच्या पण असतात. अच्छा, तांबा पितळीचे असतात. हां ना. असं आहे. तर तुम्ही बघू शकतात की आता इथे नवीन नवीन कंपन्या झालेल्या आहेत ना, तर हां, तर इथे आता सगळीजणं आपापल्या गाड्या वगैरे घेऊन हां ना जॉबला जातात. बघा सगळे आता जॉबला जाणारी अशा स्वतःच्या गाड्यांवरती जॉबला जातात. कुठे? करांजा. करांजा. करांजावरून त्याला जोडला हां ना. चला आता आम्ही इथे बसू, बसची वाट बघत. तुम्ही बघू शकतात 8:30 वाजलेले आहेत. आता येईल बस 9पर्यंत. मग आज कोण दिसत नाही बाबा इथे? अच्छा, म्हणजे आज देव आलेत मग. सुट्टी असेल ना काहीतरी, शनिवार आहे आज म्हणून. सरकारी ऑफिस सगळी बंद. हां ना. तुम्ही तिकडे बघू शकता, तिथे गाईचा वासरू आहे, तिथं गाय. कंपनी गाडी घेतात ते. हां, ते त्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत ना वगैरे, असं आहे. तेच कामाची माणसं कुणाला ना पण सगळी शनिवार सुट्टी आहे ना. खूप छान वाटतं. तर गाईस तुम्ही बघितलं असेल प्रत्येक गावाची ही एक वेगवेगळी परंपरा असते आणि त्या परंपरेनुसार चालावंच लागतं आणि आणि चालतात सुद्धा. ते वडा मोठा झाड होता. हां ना. तोडला आला ते झाड. आणि या सगळ्या गोष्टी आहेत. आणि परंपरेनुसार सुद्धा 5-4 वर्षांनी देव तयार केले जातात, त्यांची पूजा केली जाते, गोंधळ वगैरे घातला जातो. या सगळ्या गोष्टी आहेत. खूप छान आहे. आता आम्ही बसची वाट बघू कधी बस येईल वगैरे, मग बाजारात जाऊन छान मस्त शॉपिंग वगैरे करूया. शॉपिंग म्हणजे काही सामान वगैरे आणायचं आहे ते घेऊन येऊया. तर तुम्ही या साईडला सुद्धा बघू शकता सगळेजण येतात. ही या शाळेच्या मुली आहेत. तर हे सुद्धा आता जी 9ची बस येईल ना, त्या 9च्या बसला या मुली शाळेत जाते. आणि आज हाफ डे, आज शनिवार ना, आज हाफ डे असं आहे. पण सकाळचं वातावरण खूपच छान आहे, एकदम छान. खरं म्हणजे आज आभाळ आहे, का रात्री पाऊस पडला रिमझिम, आणि आज आभाळ आहे पूर्ण. छान वाटतं एकदम सकाळी सकाळी. आणि तुम्ही इथे बघू शकतात सगळ्या पोरी वगैरे इथे थांबलेल्या आहेत. आता हळूहळू सगळेजण येऊन तर थांबतील 9पर्यंत, 9च्या बसने जातील. आणि या गावामध्ये येण्यासाठी 4 बस आहे. एक 9ची आहे, एक हां सकाळी एक 6ची आहे, अर्ली मॉर्निंग सकाळी एक 6ची आहे, त्यानंतर एक 9ची आहे, त्यानंतर एकची पण आहे ना, एकची पण आहे, 3ची पण आहे, आणि एक डायरेक्ट संध्याकाळी 6ची. अशा 5 बस आहेत. म्हणजे
फक्त गावातून ती बस 5 वेळा फेऱ्या मारते. सकाळी 6 वाजता 9 वाजता सकाळी, दुपारी 1 वाजता आणि हां 3 वाजता. पण 3 वाजता कसं माहिती आहे का, शाळा असेल हां मुलांची शाळा असेल तरच ती दुपारी 3 वाजता येते. जर मुलांना शाळेला सुट्टी असेल तर ती बस दुपारी येत नाही, डायरेक्ट 6 वाजता ना. असं हा बसचं टायमिंग आहे गावामध्ये, असं आहे. आणि मी तुम्हाला अजून सांगेल की ना 6 म्हणजे ज्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत ना त्या ते स्वतःहून म्हणजे काय माल वगैरे आणायचा असेल ना तर ते स्वतःहून जातात वगैरे. हां पण समजा तुम्हाला तुमच्याकडे गाडी वगैरे काही नसेल आणि जर समजा तुम्हाला मार्केटला जायचं असेल तर तुम्हाला 6च्या अगोदर जे हे काय घ्यायचं ते तुम्हाला खरेदी करून तुम्हाला 6च्या आतमध्येच तुम्हाला बस स्टँडवरती थांबणं गरजेचंच आहे तुम्हाला. कारण 6 नंतर हां 6 नंतर इथे गावामध्ये एकही बस येत नाही. आणि तुम्ही इथे बघू शकता की तिथे ती 2 माणसं झाले आहेत ना, पण जेवण ना हां हां तर आता ते गावामध्ये जेवण आज आणि उद्या तिथं ते जेवण करायला चालले आहेत. आणि ना गावामध्ये ना जेवण करणं असं नाही की बाबा आपण कसं म्हणजे मी कल्याणला राहते, कुठलं कॅटरर्स वगैरे असतं तर आपण ऑर्डर वगैरे देतो. इथे तसं नाही. इथे हां ना बाबा, तर इथे ना प्रत्येक गावामध्ये ना जेवण करण्यासाठी ना असे नेमलेले असतात ना बाबा. हां की हां बाबा आम्ही जेवण करू ना, हां बाबा असं आहे. आणि गावामध्ये कुठलाही सण असू दे, काहीही असू दे, कोणाचं लग्न कार्य असू दे, काहीही असू दे, तर त्यांनाच सांगितलं जातं की हां तुम्हाला जेवण करायचं. हां बाकी जेवणाचं जे काही असेल म्हणजे तांदूळ जेवण टेस्टी असते हां ना, आणि काही त्यांच्या हाताला चव पण असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना फक्त सामान आणून द्यायचं, बाकी ते स्वतः जेवण करणं. म्हणजे आपण सगळं मसाला वगैरे काही असे तांदूळ भाज्या वगैरे त्यांना आणून द्यायच्या, बाकी जेवण ते करणार. तर आता मगाशी ते 2 जण इथून गेले आहेत जेवण करायला ना असं. आणि बाकी बायका वगैरे असतात चपात्या भाकरी वगैरे करायला ना बाबा. चपाती भाकरी नसतील, फक्त भात 2-3 भात भाज्या, ना, भात 2-3 भाज्या हां पापड असेल थोडा, काही पापड नसेल, मीठ ते असेल. तर आता आम्ही सुद्धा बसची वाट बघतो.
तर आता आम्ही बाजारातून जाऊन आलेलो आहोत. आता दुपारचा 1:15 वाजलेला आहे. तर 1:45ची गाडी असते म्हणजे सापण्यावरून वाड्याला यायला. तर मी आणलेलं आहे, तुम्ही बघितलं आहे की मी मटणसुद्धा आणलेलं आहे उद्यासाठी. तर मी आता मटण मॅरिनेट करून ठेवणार आहे, उद्या बिर्याणी करणार आहे. तर तुम्हाला याचा एक वेगळा व्हिडिओ बघायला भेटणार आहे. मी मटण बिर्याणी करणार आहे तर तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बघायला भेटणार आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी सगळ्यांना नाश्त्याला समोसा आणि वडापाव आणलेला आहे. तर आता आम्ही त्या पटापट खाऊन घेतो. आणि घरामध्ये पट्टी समोसा हा सगळ्यांनाच आवडतो, खूप आईला सगळ्यांनाच आवडतो वगैरे. तर जे सगळे खायला बसले. सो या सगळ्या गोष्टी. तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि मी बस स्टॉपपर्यंतच मी व्हिडिओ क्लिप काढलेले आहेत. आणि तुम्हाला सांगेल की कसं माहिती आहे का, सामान घेऊन व्हिडिओ क्लिप काढणं इम्पॉसिबल आहे. त्यासाठी कोणीतरी लागतं. मी आणि पप्पा आम्ही दोघंच होतो वगैरे. पप्पांनाही खूप सारी शॉपिंग करायची होती, मलाही खूप सारी शॉपिंग करायची आहे. केलेली आहे. आणि मी वाड्यावरून काय काय शॉपिंग केलेली आहे त्याचासुद्धा एक वेगळा व्हिडिओ असणार आहे. तोही तुम्हाला म्हणजे वेगळा व्हिडिओ असणार आहे, तोही मी लवकरात लवकर पोस्ट करेन. तोपर्यंत बाय बाय.